खासदार धनंजय महाडिक आहेत। धनंजयराव, एक मोठा अभिमान, आतापर्यंत कोल्हापूर कुस्तीचं माहेरघर म्हणून ओळखलं जात होतं, पण या कोल्हापूरला नवी ओळख दिली ती तेजस्विनी सावंतनं, नवी ओळख दिली ती राही सरनोबतनं, आणि आता तर कोल्हापूरकरांची कॉलर ताट केली आहे स्वप्नील कुसाळनं। धनंजयराव, कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे यांनी ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफलमध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे आणि कोल्हापूरचं नाव देशभर जगभर उज्ज्वल केलेलं आहे। त्याचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो। अतिशय सामान्य कुटुंबातला हा मुलगा, त्याची सगळे म्हणजे त्याचा प्रवास जो आहे तो सगळा मी पाहिलेला आहे। छोट्या कुटुंबातून त्याचे आई वडील अति सामान्य आहेत, तरी सुद्धा त्यांनी त्याची सगळी ही जी सरावाची कसर होती ती भरून काढण्याचं काम केलं आणि आज स्वप्नीलनं आज हा जो विजय भारताला मिळवून दिलेला आहे हा खरोखर आम्हा कोल्हापूरकरांसाठी खूपच अभिमानास्पद आहे। कोल्हापूर हे क्रीडेचं माहेरघर आहे। जसं आपण उल्लेख केला की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग ते स्विमिंग असेल, शूटिंग असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये कोल्हापूर चमकत होतं। ऑलिम्पिकचं पदक मिळवलं ही म्हणजे कोल्हापूरकरांचे अनेक वर्षाचं स्वप्न पूर्ण केलेलं स्वप्नील आहे। मी त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो। धनंजयराव, खरं तर कोल्हापूरची कॉलर ताट झाली, पण महाराष्ट्राची मान देखील अभिमानानं उंचवली। याचं कारण आपल्या सगळ्यांना या वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाची प्रतीक्षा होती। 1952 साली खाशाबा जाधवांनी कांस्य पदक मिळवलं होतं आणि त्यानंतर 72 वर्ष महाराष्ट्राची पाठी कोरी होती आणि तो पराक्रम या कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं, महाराष्ट्राच्या पठ्ठ्यानं गाजवलाय, भारताला कांस्य पदक मिळवून दिलंय। त्याबद्दल त्याचं कौतुक तुम्ही कसं कराल? वस्तुस्थिती आहे ज्याचा उल्लेख आपण केला की 1952ला कांस्य पदक वैयक्तिक कुस्तीमध्ये खाशाबा जाधवजींनी मिळवलेलं होतं आणि त्याच्यानंतर आज ही पहिल्यांदा वैयक्तिक मिळते। म्हणजे आमची कॉलर तर टाईट झालेली आहे, मान उंच झालेली आहे, छाती आमची 2 इंचांनी वाढलेली आहे आणि खूपच अभिमान वाटतो अशा या कोल्हापूरच्या सुपुत्राचा। महाराष्ट्र शासनाकडून त्याला चांगली भरीव मदत या निमित्तानं मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे। स्वप्नीलच्या या यशामुळं कोल्हापूरमध्ये जे आता नवीन तरुण होतकरू खेळाडू आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत, त्यांना सुद्धा आता एक म्हणजे आयडॉल म्हणून तो त्यांच्यासमोर निश्चित त्याचा जो खेळ आहे तो आहे आणि त्यामुळं कोल्हापूरच्या पुढच्या पिढीला सुद्धा त्याचा आधार होणार आहे आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवतील याचा मला विश्वास आहे। धन्यवाद धनंजयराव, एबीपी माझाशी बातचीत केल्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।